माझ्या मागचा जो व्हिडिओ होता ना त्यामधलं हे उदाहरण आहे, होमवर्कसाठी दिलं होतं आणि नंबर 3चं उदाहरण. तर पाहायला कसं सॉल्व्ह करायचं. तर खालून आपल्याला वर हे सॉल्व्ह करत न्यायचं आहे. त्या कारणानं हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक जो आहे त्याला पहिले सोडून देऊ. तर इकडे देऊ साईडनं 1 + 3/0.5. काय करायचं, एका घरानंतरचा पॉईंट काढून घ्या. याचा एका घरानंतर पॉईंट जर काढला तर वरचं काय करतो आपण 0 देतो. म्हणजे 1 + 3/5. एका घरानंतरचा पॉईंट काढला म्हणून वर एक काय दिलं 0 दिलं. आता इथं गुणाकार, याचा दोघांचा गुणाकार वरतं काय होते बेरीज. म्हणजे 5 × 5, 5 × 30 35. 35 छेद किती होते 5. इथं भाग देते 5 × 5, 5 × 7 म्हणजे उत्तर येते 701. पण याला सोडवलं आपण, याचं उत्तर किती आलं 701 आलं. तर बघा उत्तर किती आलं 701. आता 701 उत्तर आलं. ह्या पूर्ण सोडवलं आपण, उत्तर आलं 701. त्याला बॉक्स करून टाकू. वरच्या संख्या जशीच्या तशाच ठेवा 0.02. इकडे आहे +1. खालची जी संख्या राहत असते वर काय नाही नुसतं आपण गुणाकारात घेतो. मग 1 प्लस किती आहे 0.02 छेदामध्ये किती 7. खालची जी संख्या होती 1 तो वर गेला अंशामध्ये गुणाकारा. तर इथं गुणाकार होते 2 1 2. किती घरानंतर पॉईंट आहे 1 2. 2 घरानंतर पॉईंट द्या. 1 2 घरानंतर पॉईंट. छेदामध्ये किती आहे 7 आहे आणि इकडे 1 प्लस आहे. त्यानंतर काय करायचं, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक सोडू. पूर्णांकयुक्त अपूर्णांक सोडत असताना इथले 2 पॉईंट काढा आणि खाली काय करायचे 2 0 द्या. म्हणजे 1 + 2 छेद किती 7. 2 घरानंतरचे पॉईंट काढले तर 2 0 देऊ. आता झाले 700. इथं काय होते गुणाकार 700 × 700 प्लस किती आहे वर 2 म्हणजे किती होते 702. म्हणजे उत्तर किती येते 702 छेदामध्ये किती 700. 702 छेदात किती 700. आता भाग जाते काय 5. इथं 2 आहे 2. इथे 0 आहे. इथे 2. इथे 0 आहे. म्हणजेच कितीने भाग जाते 2 न भाग जाते. 2 न भाग देऊ. 2 न भाग द्या 2 त्रिक 6. 6 2 त्रिक 6. 6 7 मधून 6 गेले किती राहते 1. वरची संख्या 1 घेऊ 0. 10 झाले. 2 5 10 आणि 2 1 पुन्हा इथं 2 त्रिक 6. 7तून 6 गेले किती राहते 1. वरची संख्या किती 10. 2 5 10 आणि 1 0. म्हणजे किती येते उत्तर 351 छेद 350. 351 छेद 350. समजलं. तर बघा आज आपण पाहणार आहे भारत बरोबर याला काय म्हणते बरोबर बॉर्डर म्हणतो. याला बॉर्डर आहे भारत पाकिस्तान. आता हे काही बरोबर म्हणजे भारत बरोबर पाकिस्तान नाही आहे का. हे याच्यासाठी पाहते आपण तर सोप्या पद्धतीनं शिकत आहे आणि सोप्या भाषेत जर तुम्ही शिकाल तर लवकर तुमच्या लक्षात येणार. तर बघ भारत पाकिस्तान याला काय म्हणायचं बॉर्डर. हे आपण ठरवत आहे सगळं. हे कोणत्या पुस्तकात तुम्हाला असं काही भेटणार नाही. हे भारत पाकिस्तान म्हणजे कोणत्याही तुम्ही गणिताचं पुस्तक पहा, कोणत्याही क्लास पहा, त्या क्लासमध्ये तुम्हाला असं काही शिकवणार नाही कोणी भारत आणि पाकिस्तान. हे आपण एक तयार केलेली पद्धत आहे शिकण्याची. तर पहा भारत बरोबर पाकिस्तान म्हणजे याचा अर्थ होतो या साईडला भारतातले लोक राहते. हे आहे मधातून बॉर्डर ठीक आहे. आणि या साईडला कोण राहते पाकिस्तानचे लोक राहते. आता भारतातले जे लोक राहते हे चलो म्हणायचे. चलो म्हणजे एक्स वाले वाय वाले असे है ना. एक्स वाय ABCD जे काही असेल. आणि पाकिस्तान मध्ये संख्या राहते. संख्या 1 2 5 10 15 जे काही आहे ते लक्षात आलं. तर पहा आता भारतात समजा एखादा संख्या जर असेल, भारतात एखादी संख्या असेल ते इथं मायनस आहे. ते इथं काय आहे मायनस आहे. ते इकडे जेव्हा जाते ना त्यावेळेस काय होते ते प्लस होते. समजलं. इकडची संख्या म्हणजे बॉर्डर बरोबर चिन्ह म्हणजे मायनस ही जी संख्या आहे ती या भागात जर जात असेल तर मायनसची इकडे काय होते प्लस होते. समजा इथं प्लस आहे. ही संख्या प्लस आहे. ते जर या भागात जर जात असेल प्लस तर इकडे काय होते मायनस होते. लक्षात आलं.
म्हणजे ही संख्या जर प्लस आहे तर ती बरोबरच्या चिन्हाच्या इकडे गेली तर काय झाली मायनस. म्हणजे इकडे मायनस तर बरोबरच्या चिन्हाच्या इकडे गेली म्हणजे आपण ते गणितावर उदाहरणावरून लक्षात येईल. तर ही जी मायनस संख्या आहे तर इकडे जर गेली तर प्लस होते, इकडे जर प्लस होते तर इकडे काय होते मायनस होते. पण समजा गुणाकारात असेल एखादी संख्या 5 गुणिला x2, आता 5 गुणिला x आहे तर एखादी संख्या तर गुणाकारात जर असेल इकडे एखादी संख्या असेल 10, ही संख्या जर आता आपल्याला x ची किंमत करायची म्हणजे भारतात लोक भारतातच ठेवायचे. हे जे भारतात राहणार लोक आहे ना, हे जे भारतात राहणार लोक आहे, भारतात राहणार लोक हे भारतातच ठेवायचे. मग भारतात राहणार लोक भारतातच ठेवू म्हणजे एक्स आपण पाहिलं ना भारतात राहणारे चल आहे म्हणजे ABCD वगैरे हे ते ठीक आहे. भारतातले भारतातच ठेवू, पाकिस्तानातले पाकिस्तानातच ठेवू संख्या. पण भारतात पण इथं बघ गुणाकारात आहे. इथं जर गुणाकारात असेल तर इकडे काय होते ते खाली जाते भागाकारात. हे कुठे जाते खाली भागाकारात जाते. आणि समजा पहा हे जी संख्या गुणाकारात आहे ते खाली जाते कुठं भागाकारात जाते. समजा इथं जर असं जर असेल तर x भागिला 5 बरोबर इकडे आहे 10. आता इथं भागाकारात आहे ते वर जाते इथं गुणाकारात म्हणजे x बरोबर किती 10. हे भागाकारात आहे इकडे जाते वर गुणाकारात 5. आलं का लक्षात. पहा म्हणजेच काय होऊन राहिलं इकडे प्लस असेल तर ते मायनस होते, इकडे प्लस असेल तर ते इकडे मायनस होते इकडे प्लस होते, इकडे प्लस असेल तर मायनस होते. इथं गुणाकारात असेल तर तिकडे भागाकारात जाते, इकडे भागाकारात असेल तिकडे गुणाकारात जाते. लक्षात आलं समजलं ना. पण नियम मधात बरोबरचं चिन्ह आहे. बेरीज वजाबाकीमध्ये काय होते इथं प्लस असेल तर इकडे मायनस होते, इकडे मायनस असेल तर इकडे प्लस होते, इकडे भागाकार असेल तर इकडे गुणाकार होते आणि इकडे गुणाकार असेल तर इकडे भागाकार होते. लक्षात आलं काय समजलं. आता बघा कधी कधी काय होत असते हे चिन्ह राहिले याला एखादं मायनस चिन्ह लागून गेलं म्हणजे हे 5 आहे या 5 ला चिन्ह मायनस लागलं. मग आता इथं काय करणार हे 5 इथं मायनस आहे तर 5 इथं गुणाकार आहे म्हणजे गुणाकारी आहे. या x ला चिन्ह आहे कोणतं तर कोणतं राहिले प्लस म्हणजे x ला चिन्ह कोणतं आहे प्लस आहे. आता हे प्लस आहे याला चिन्ह कोणतं आहे प्लस आहे बरोबर. आता हे प्लस आहे आणि हे मायनस आहे. मग हे जर मायनस असेल गुणाकारात हे गुणाकारात जर मायनस असेल तर तो भागाकारात काय राहील मायनसच राहील. समजलं काय. हे -5 आहे ना गुणाकारात ते भागाकारात जर नाही तुम्ही ते -5च राहणार. त्याचं चिन्ह बदलणार काय याचं चिन्ह बदलत नाही. लक्षात ठेवजा हे गुणाकारातली संख्या जर तुम्ही भागाकारात नेली ते चिन्ह बदलते काय नाही बदलत. गुणाकारातली संख्या जर भागाकारात नेली त्याचं चिन्ह बदलत नाही ते जसंच्या तसंच आहे. लक्षात आलं. आता आपल्या भाषेमध्ये पाहू आपण हे जे तुम्हाला सरळ दिसणारे जे आहे हे साधे लोक आहे. हे आले पाकिस्तानातून आले भारतात बरोबर साधे. इकडे जे मायनस होते त्याला प्लस केलं, हा जो प्लस होता त्याला मायनस केलं है ना. त्याला भारतातून पाकिस्तानात नेला आपण. हा त्याला त्याचा प्लस होता त्याला तिकडे मायनस दिला ठीक आहे. त्याच्याजवळ इकडे मायनस होता तिकडे काय झाला तो प्लस झाला. आणि त्याच्यानंतर इथं पहा पण हे जे गुणाकारातले येले आतमध्ये म्हणते येले मारा लागते बरोबर. हा गुणाकारातील गड्ड्यात टाका पण जसा आहे तसाच टाकला दिले. हा इथं मायनस आहे ना भारतात तो गड्ड्यात जाईल मायनस मध्येच जाईल जसा आहे तसा. म्हणजे हा गुणाकारात आहे तो पहिला भागाकारात. इथं बा इथं भागाकारात आहे हा. मग भारताच्या दिसून नाही राहिला आतमध्ये छेदात आहे तो खाली आहे दिसून नाही राहिला. तो चुपचाप जसा प्लस आहे तसाच तो वरत गुणाकारात तिकडे चालला गेला पाकिस्तानात दिसत. पण भारतात दिसून राहिला तो नाही दिसून तो तिकडे दिसते आणि तो डायरेक्ट गुणाकारात झाले. पहा बरं इकडून पाकिस्तानातून तो आला इथं गुणाकारात आतंकवादी हा भारतातल्या गड्ड्यात लपला कुठं तरी. आता कधी कधी दिसणार आहे हे दिसून राहिले ह्या दिसल्याबरोबर मारते बरोबर आहे. हा मारते डायरेक्ट कुठं जाते गड्ड्यात जाते बरोबर आहे. म्हणजे सरळ आहे गुणाकारात असून तर भागाकारात नाही ठीक आहे. भागाकारात असून तर गुणाकारात. याच्यावर उदाहरण लक्षात येणार. नंबर 1 उदाहरण. आता आपल्याला हे उदाहरण सोडत असताना बघा काय करायचं आहे लक्ष द्या सर्व. आता इथं पहा
इथे या भागामध्ये कोणते लोक राहते? भारतातले. आणि या भागात कोणते राहते? पाकिस्तानातले. भारतातले कशी दिसते? एक्स सारखी दिसते. पाकिस्तानातले सगळे संख्या. मग काय करायचं? जे तुम्हाला भारतातले दिसते ना ते राहू द्या तसेच. आता ही संख्या पहा कशी आहे. एक्स आहे लागला इले एक्स लागलाय. आता इले एक्स लागलाय तर ही पूर्ण संख्या तयार झाली. म्हणजे याचा अर्थ काय होते? 5x. याचा अर्थ होते 5 गुणिला x असं होते. याचा अर्थ काय होते? 5 गुणिला x. आणि प्लस किती आहे? 8 बरोबर किती? 10 - 50 प्लस 8. ठीक आहे. आता काय करायचं? हे पद आहे ना जसंच्या तसंच सर्व द्यायचं इथं. जसं आहे तसं 5 गुणिला x. आणि इथं काय करायचं? हे बरोबर चिन्ह आहे. बरोबर चिन्ह घ्या. पण याला आपल्याला तिकडे न्यायचं आहे पाकिस्तानात. हा तिकडे न्यायचं, बॉर्डरच्या तिकडे न्यायचं याला. बरोबर. हे बॉर्डर जच्च्या तशी ठेवावं लागेल. हे पद जच्च्या तसंच ठेवावं लागेल. त्याच्यानंतर हे पहिले साधे जे लोक आहे हे साधे लोक पाय हा याला लागलाय गुणाकारात आहे. याला इथंच राहू द्यायचं. हे साधे लोकांनी इकडे घेऊन जाऊ. हा तर पहा 10 मायनस किती? 50 प्लस 8. आता ही संख्या प्लस आहे ते बरोबरचे चिन्ह तिकडे न्यायचे. आता ही संख्या प्लस आहे ती इकडे आली तर काय होते? मायनस आहे. मग तुम्ही म्हणाल हे 5 राहिले ना गुणाकारात आणि डायरेक्ट मी भागाकारात नेता येते. पण ते राहू द्या सध्या काही नका करू. पहिले याला सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर बा 5 गुणिला x राहू द्या जसंच्या तसं. हे गुणाकार आहे ना राहू द्या जसंच्या तसं. पहिले बेरीज वजा बाकी काय ते सॉल्व्ह करू. तर इथं काय होते पहा. ही संख्या कशी आहे? प्लस आहे. ही संख्या कशी आहे? प्लस आहे. प्लस आणि प्लस काय होते? प्लस. याची बेरीज करू. 10 अधिक 8 किती होते? 18. पण दोघांची बेरीज केली. हा 10 अधिक 8 किती? 18. आता हे एक ही मायनस आहे. बरोबर. तर काय होते? हे मायनस मायनस समजा मायनस चिन्ह जास्त असेल तर याची काय होते? बेरीजच होते. बरोबर बेरीज होते. तर मग 50 अधिक 8 58. मोठ्या संख्येत चिन्ह देतो. मोठी संख्या कोणत्या? 50. 50 चिन्ह मायनस, उत्तराचं चिन्ह मायनस. मग आता इथं हे राहू दे जसं आहे तसं 5 गुणिला x. बरोबर. आता पहा बरं 18 मधून 58 झाले की नाही तर 58 मधून 18 काढा. मायनस 58 आणि प्लस 18. मायनस किती होते? 0. 5 तून 1 गेला किती? 4. मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, उत्तराचे चिन्ह मायनस. म्हणजे उत्तर किती येते? -40. उत्तर किती आलं? -40. आता काय झालं? आता पहा हे 5 कसे आहे? गुणाकार आहे ना. मग हा x जो आहे ना राहू द्या जसं आहे तसं. x जसं तसंच ठेवला. बरोबर किती आहे इकडे? -40. हे 5 कसे आहे इथं? गुणाकारात आहे. 5 गुणाकारात असेल इकडे काय होते? भागाकारात जाते. म्हणजे छेदामध्ये जाईल किती? 5. 5 इथं गुणाकारात आहे. हे गेले भागाकारात. मग x बरोबर काय होते? भाग द्या. 5च्या वेळात 40 येते. 5 × 5 5 8 म्हणजे उत्तर येते -8. छेदामध्ये किती? 1. x बरोबर कोणत्या संख्येचा छेद किती राहते? एकच राहते. म्हणजे उत्तर येते -8. समजलं? आता याच्यामध्ये आपल्याला x ची किंमत काढायची आहे. प्रत्येक तुम्हाला असंच प्रश्न विचारते इथं का x बरोबर किती. तर x ची किंमत काढायची आहे. तर पहा x कुठं राहते? बॉर्डरच्या इकडे है ना. तर याला जसंच्या तसंच ठेवायचं. x बरोबर इकडच्या संख्या जशाच्या तशाच ठेवा. पाकिस्तानातल्या संख्या तशा -5 3. समजलं काय? आता काय करायचं? इकडचे जे काही प्लस आहे तिकडे काय होते? मायनस. इकडे मायनस आहे तिकडे काय होते? प्लस. मग 10 इथं प्लस आहे ते बॉर्डरच्या तिकडे नेले तिकडे तर काय झाले? -10. हे मायनस आहे 3 इकडे होते +3. +8 आहे इकडे काय होते? -8. समजलं? आता का x बरोबर. आता x बरोबर इथं काय करायचं? बेरीज वजाबाकी करत असताना 1 अधिक तुम्हाला जास्त म्हणजे वेळ न वाया जर तुम्हाला वेळ तुमचा वाचला पाहिजे ते जर करायचं असेल तर काय करायचं? इथं सारख्या संख्या बघून घ्यायच्या. सारख्या संख्या बघा 3 आहे सारखे. अधिक कोण दिसते सारखं? नाही 3 सारखं आहे ना. आता याची चिन्ह वेगळे पाहिजे. पण चिन्ह याचं चिन्ह मायनस आहे याचं चिन्ह काय? प्लस आहे. चिन्ह वेगवेगळे असेल तर काय होते? कॅन्सल होते. म्हणजे मायनस प्लस काय होते? मायनस है ना. कॅन्सल करून घ्या. 3 कॅन्सल झाले हे 3 कॅन्सल.
मग आता काय करायचं, प्लस करून घ्या. इकडे प्लस वाले इकडे वेगळे घेऊन घ्या आणि मायनस वाले वेगळे घेऊन घ्या. तर प्लस वाले पहा बरं, 100 प्लस आहे, त्याच्यानंतर प्लस कोण आहे, कोणीच नाही. ठीक आहे, तर याचं आन्सर किती येते, 100 येते, प्लस 100. त्याच्यानंतर मायनस पहा कोण आहे, -5 आहे, -10 आहे, कशी एकक दशक, -10, -8 आहे, -8, एकक खाली एकक, -8. बेरीज करा, 8 आणि 5 हातचा आला 1, जे पण 1 2. मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे, उत्तराचे चिन्ह मायनस द्यायचं. आता काय करायचं, हे x बरोबर काय झालं, प्लस 100 मिळाले आणि मायनस किती मिळाले, 23. मग x बरोबर 100 मधून 23 मायनस करायचे. मग प्लस किती आहे, 100, मायनस किती आहे, 23. 100 मधून 23 मायनस करू. आता मायनस करत असताना पहा काय करतो, 0 3 जाते काय, नाही जात, याच्याजवळ उसना घे ना, या कोणाजवळ याच्याजवळ घे. पण याच्याजवळ काहीच पैसे नाही आहे, ह्याही खालीच आहे, बरोबर. ह्या येले मागणार, याच्याजवळ एकच आहे. ठीक आहे, ह्या दिलदार आहे, थोडं देऊन देते, याच्याजवळ काहीच राहत नाही, 0 झाला. एक याच्याजवळ गेला, आता याच्याजवळ 10 रुपये तयार झाले. ठीक आहे, मग हा काय देईन, याला देईन. मग आता याच्यातला एकच दिन आहे, याच्यातला एक दिला, याच्याजवळ गेला, मग याच्यातले 10 आतले एक याच्याजवळ गेला, याच्याजवळ किती राहिले, 9. मग पहा, 10 आतून 3 गेले, 7 राहिले, 9 आतून 2 गेले, 7 राहिले, आणि 0 इथे किती राहिले, 0. मोठ्या संख्येचे प्लस, उत्तराचे चिन्ह प्लस, म्हणजे उत्तर प्लस 77. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 77. समजलं. तर पहा, कशाची किंमत काढायची आहे, x. प्रत्येक याच्यात आपल्याला काय विचारलं आहे, प्रत्येक याच्यात आपल्याला x बरोबर किती, या पण गणतात आहे, x बरोबर किती. तर पहा, हे बॉर्डर आहे, या बॉर्डरच्या इकडे भारतात लोक राहते, या बॉर्डरच्या तिकडे पाकिस्तानात लोक राहते. तर काय करायचे, बॉर्डर घ्या आणि बॉर्डरच्या इकडे भारतात लोक तसे तसेच नाही. भारतातले कोण आहे, जे एक्स वाले आहे ते भारत. मग पहा बरं, इथं कोण दिसते, हा 2x आहे, हे पुरं पद घेऊन घ्यायचं, त्याचं फक्त घ्या एकच एक्स, एक्स नाही टाळायचं, पूर्ण पद आहे, -2x आहे, लक्षात ठेवायचं, हे -2x आहे. याचा अर्थ काय होते म्हणजे -2x, -2x म्हणजे -2 गुणिला x. समजलं, -2x म्हणजे काय होते, -2 गुणिला x. मग हे गुणाकारात जर राहू द्यायचं, पूर्ण 16 जरी गुणाकार, नंतर सगळ्यात शेवटी करायचं तिकडे. पहिले आपण काय करायचं, संख्या इकडच्या तिकडे करून घेऊ. तर पहा, -2x हे जसच्या तसेच ठेवा इकडे भारतात मध्ये, -2x जशीच्या तशीच ठेवा. समज. आता ही जी संख्या आहे प्लस, हे बॉर्डरच्या इकडे, पहिले हे बॉर्डरच्या इकडची संख्या जसच्या तशीच ठेवा, किती, 5000. आता ही संख्या मायनस आहे 5, ती इकडे होते +5. समजलं. हे +800 आहे, इकडे होते -800. -456 आहे, इकडे होते +456. त्यानंतर झाले. आता बघा, -2x बरोबर, हे जेवढे काही प्लस प्लस आहे याची बेरीज करून, प्लस कोण आहे, 5000, प्लस किती आहे, 5 आणि 456. मग +5000 प्लस किती, 5, एकक खाली एकक. त्याच्यानंतर प्लस किती, 456 म्हणजे एकक दशक आणि शतक. किती होते, 6 आणि 5 11, हातचा 1, किती होते 6, इथे किती 4 आणि इथे किती 5, चिन्ह लागते प्लस. आता कोण राहिलं, -800, -800 मायनस करा, -800, एकक दशक शतक. किती, एकातून 0 जाते म्हणजे 1 राहते, 6तून 0 जाते म्हणजे किती राहते, 6. 4तून 8 जाते काय, नाही जात, तर 5 जोडचा घ्या, 1 उसना इले द्या, याच्या जोड किती राहते, 4च राहते. मग 14तून 8 गेले किती राहते, 6 राहते. आणि 4तून काहीच जात नाही म्हणजे किती राहते, 4. मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस, उत्तराचे चिन्ह प्लस, म्हणजे उत्तर येते +4661. मग इथे लिहा +4661. हा प्लस लिहिला तरी चालते, नाही लिहिला तरी चालते. कोणाची किंमत काढायची आहे, x ची. याचा अर्थ काय होते, 2 -2 गुणिला काय, x बरोबर किती आहे, मग इथं +4661. आता x ची किंमत काढायची आहे, x बरोबर काय करायचं, प्लस किती आहे, 4661
61. तुम्ही म्हणाल मग इकडे मायनस होते 2, इकडे घेऊन जायचे प्लस, होते का असं? कारण की गुणाकार आहे ना, इथं गुणाकार जर असं ते पुढे जाते खाली भागाकार. मग हे चिन्ह बदलता यायचं, चिन्ह बदलत नाही. हे -2 आहे, इथं सुद्धा काय राहते -2च राहते. किती राहते? -2च राहते. मग पहा आता भाग देऊ. आता इथं या संख्येला भाग द्यायचा आहे, तर भाग जाते काय पहा बरं. इथं 1 आहे, इथं 2 आहे, भाग जाते काय? नाही जात. उत्तर कशात येईल? पॉईंट मध्ये. तर उत्तर काढून घेऊ. 4661 भागीला करायचे 2. तर पहा 2 न या संख्येला भागवायचा. एकच संख्या घ्या, 2 दुने 4, किती उरते? 0. वरची एक संख्या किती? 6. 2 त्रिक 6, किती उरते खाली? 0. वरची एक संख्या घ्या फक्त 6. 2 त्रिक 6, किती उरते खाली? 0. वरची एकच संख्या घ्या, किती? 1. 2च्या वरती काय काय नाहीये, लहान आहे संख्या, मग कितीचा भाग द्यायचा? 0चा. 2 0 0, किती उरते खाली? एकातून 0 गेलं 1. आता इकडे संख्याच नाही, संपल्या संख्या. ज्यावेळेस संख्या इकडच्या संपते त्यावेळेस पॉईंट देतो, जसा पॉईंट दिला तसा इथं 0 घेतो, बरोबर. आणि 2 5 10, बाकी उरते 0. म्हणजे किती आलं उत्तर? x ची किंमत किती येते? x बरोबर किती? x बरोबर किती येते? 2330 मग आता राहिलं तर प्लस मायनस झालं नाही तर भागाकारामध्ये काय होते? प्लस एक संख्या जरी मायनस असेल ना, एक संख्या जरी मायनस असेल तरी उत्तर काय ते? मायनस. एक संख्या जरी मायनस असेल उत्तर मायनस. म्हणजे उत्तर येते -2330. पहिलेच जर आपण भागाकारात ते 2 घेऊन आलो नाही होते ना, मग तेच करा लागेल. पहिलेची प्लस मायनस करून घ्या लागेल सगळं. 800 तर 2 भाग देऊन दिला नाही, भाग नाही जात. लक्षात ठेवा, इथं प्लसचं चिन्ह आहे, मायनस चिन्ह आहे, तर डायरेक्ट तुम्ही असा भाग नाही देऊ शकत. म्हणजे तुम्ही असं लिहिलं असतं ते x बरोबर असं लिहिलं असतं 5000 प्लस 5 मायनस 800 प्लस 456 ठीक आहे. हा तुम्ही 456 ठीक आहे. आणि भागीला हे काय असते तुमचे -2. मग तुम्ही म्हटलं असतं मायनस मायनस चिन्ह कॅन्सल, 2 1 2 400 असं नाही होत तिथं. का? कारण वरत काय आहे? बेरीज वजाबाकी होऊन राहिली. वरत काय होऊन राहिली? बेरीज वजाबाकी होऊन राहिली. इथं जर चिन्ह असे जर राहिले असते ना गुणाकार, हे कसं राहिलं असतं? असं जर राहिलं असतं गुणाकारात, इथं गुणाकारात असं राहिलं असतं सगळं. हे गुणाकारात, हे जर गुणाकारात राहिलं असतं तुम्ही इथं डायरेक्ट भाग दिला असता. पण इथं गुणाकारात नाही आहे. हे गुणाकारात आहे काय? हे गुणाकारात नाही आहे, लक्षात ठेवा. इथं डायरेक्ट बेरीज वजाबाकी आहे. हां, काय होतं इथं? प्लस, आणि इकडे मायनस, आणि इथं प्लस. हे असं आहे त्या कारणानं इथं प्लस मायनस आहे, त्या कारणानं तुम्ही इथून डायरेक्ट असा भाग तुम्हाला देता येत नाही. लक्षात आलं ना? असा इथं भाग देता येत नाही. म्हणून इथं तुम्हाला काय करावं लागेल? हिची पहिले बेरीज वजाबाकी करून घ्यावं लागेल जे आहे ते. मग तुम्ही ह्या दोन या संख्येला काय करताय? भाग. जसं इथं झालं पहा, पहिले आपण बेरीज वजाबाकी करून टाकली, जे आहे ते केली ना. हे सगळ्याची बेरीज वजाबाकी केली, जे उत्तर आलं ते बरोबर. हे उत्तर आलं. हां, त्याच्यानंतर मग आपण हे -2 इकडे नेले भागाकारात आहे ना. -2 इकडे भागाकारात नेले, तर याला आपण काय केला? मग असा भाग दिला. आता इथं भाग दिला, तर तर उत्तर किती आलं? 2330.5 हे उत्तर आलं. समजलं काय? त्यानंतर पहा 2 नंबरचं उदाहरण. इथे सुद्धा तेच करायचं. कशाची किंमत काढायची आहे? x. आणि बॉर्डर इथं आहे. मग तुम्हाला एवढा दूर बॉर्डर आहे आणि इथं आहे असं काही नसते ना. आता बॉर्डर भारतात लोक राहते, भारतात ठेवा x हे बरोबर किती आहे? इकडे 5 मायनस ह्या जच्च्याच 5 भारतातली संख्या जच्च्याच ठेवली x. बाकीचे घेतले नाही मी, बाकीच्यांना कुठे न्यायचं? तिकडे पाकिस्तानात न्यायचं. ठीक आहे. मग हे आपण काय केलं? बॉर्डरची इकडची संख्या आहे म्हणजे चल आहे ते इथं ठेवले, बरोबर चिन्ह घेतलं. आता बघा हे बरोबर काय? बरोबर 5 आहे. 5 हे -3 आहे ना. इकडे किती? -5 आहे. इकडे किती? -5 आहे. आता इकडच्या संख्या तिकडे घेऊन जाऊ. हां, इकडच्या संख्या तिकडे 100 प्लस आहे, इकडे होते -100. हां, 5 कशा मायनस आहे, इकडे होते +5. 100 कशा प्लस आहे, इकडे होते -100.
आता x बरोबर, आता संख्या कमी करायच्या, सारख्या सारख्या दिसते ना, पहिले सारख्या पाहून घ्यायच्या. इथं सारखी संख्या आहे, इथेही सारखी आहे, इथेही सारखी आहे, इथेही सारखी आहे सारखी. मग सारख्या सारख्या जर असेल तर त्याची चिन्ह पाहायचे, वेगवेगळे पाहायचे. हा प्लस आहे, यक, ह्या मायनस आहे, यक प्लस आहे, यक मायनस आहे, कॅन्सल करून टाका. लक्षात आलं? आता बघा, ह्या मायनस आहे, ह्या प्लस आहे, मग हा एक मायनस आहे, एक प्लस आहे, याला कॅन्सल करून टाका. बरोबर? त्यानंतर बघा अधिक कोण्यासारखं, हे आहे 100, 100 मायनस आणि हे 100, दोन्ही संख्या सारख्या आहे, पण चिन्ह सारखे आहे ना. चिन्ह सारखे जर असेल तर मायनस होते काय? चिन्ह जर सारखे जर असेल तर हे मायनस होत नाही, याची काय होते? बेरीजच होते. बरोबर? मग ते कॅन्सल होत नाही, तर जे राहिले ते लिहून घ्या. किती राहिले? -3 -100 -100 x बरोबर. जर जास्त चिन्ह असेल प्लस किंवा मायनस, जर प्लस किंवा मायनस जास्त चिन्ह असेल तर याची काय होते? बेरीजच होते. बेरीज करा मग सगळ्याची बेरीज. 100 न 100 200, 200 न 3 203, 200 न 3 203. चिन्ह लागते मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 2 दिसते, सारखेच आहे. उत्तर मायनस. समजलं? उत्तर येते x बरोबर -203. आलं लक्षात? हे इकडे काय आहे तर x ची किंमत काढायची इथं. आता बाई x ची किंमत काढायची, लक्ष द्या. x ची किंमत काढायची आहे. इथं आता तुम्हाला x वाले जास्त दिसून राहिले. इकडे भारत, इकडे पाकिस्तान, हे बॉर्डर. आता हे बॉर्डर घेऊ, इकडे भारतात लोक लिहून घ्या जसे तसे. कोण आहे? 3x आहे, प्लस किती आहे? 5x आहे. आता इकडे पाकिस्तानात लिहितो जसच्या तसे पहा. हे मी हा आपल्याला तिकडे न्यायचा आहे, बरोबर आहे? हा घेतला नाही. हा इकडे कोण आहे? प्लस 100 दिसते, 100 घेऊ. आता इकडे भारतातला माणूस गेला इकडे, है ना, पाकिस्तान, त्याला भारतात आणायचं आहे, तर ह्या बॉर्डरच्या इकडे आणायचं आहे. हा प्लस आहे इकडे, तर इकडे होते -3x. समजलं काय? त्यानंतर हा प्लस 45 आहे, बॉर्डरच्या तिकडे न्यायचा आहे, प्लस 45 आहे, ह्या बॉर्डरच्या तिकडे न्यायचा आहे, तर प्लसचा काय होते? -45. लक्षात? आता बघा, आता काय होत असतं इथं x x x x साइन लागला. काय होते बा? समजा 2x गुणिला 2x जर असेल ना, काय होते बा? गुणाकाराचे चिन्ह आहे का? 2x गुणिला 2x काय होते? याचा गुणाकार याच्यासोबत 2 दुणे 4 आणि x चा गुणाकार x सोबत. x चा गुणाकार x सोबत काय होते? x चा गुणाकार 2 वेळा केला, असं त्याचं म्हणणं आहे. समजलं? x चा गुणाकार 2 वेळा केला, घातांक किती द्यायचा? 2, म्हणजे x चा स्क्वेअर. पण जर असं जर असेल तर 2x प्लस 2x. इथं x x प्लस मध्ये काय करायचं? x x कॉमन घेऊन घ्यायचा एक वेळा, आणि 2 आणि 2 किती होते? 4. लक्षात आलं? गुणाकारामध्ये काय होते? गुणाकार होते. 2 गुणिला 2 4, x गुणिला x चा गुणाकार 2 वेळा, म्हणजे जर डोक्यावर ठेवतो याचा अर्थ काय होते? x चा गुणाकार 2 वेळा केला, बरोबर? आता इथं काय होते? x प्लस x कॉमन एक वेळा घेऊन घ्यायचा, ठीक आहे, आणि 2 आणि 2 किती होते? 4. किती? 4x. लक्षात आलं काय? बेरजेमध्ये काय x चा वर्ग नाही घ्यायचा, म्हणजे x स्क्वेअर घ्यायचा काय नाही. तर पहा आता इथं काय झालं? इथं आहे 3x 5x, याच्या दोघांची काय होते? बेरीज होते. किंवा नाही जर केलं तर सारखी दिसते ना, सारखी कोण दिसून राहिलं? 3x दिसून राहिला, हा 3x दिसून राहिला. याचं चिन्ह प्लस आहे, याचं चिन्ह मायनस आहे, याचं प्लस याचं मायनस, मग काय होते? प्लस मायनस काय होऊन जाते? कॅन्सल, सारखे राहते. कोण? प्लस 5x बरोबर किती आहे? 100 मधून 45 मायनस करून टाका, किती राहिले? 55. आता काय करायचं? x ची किंमत करायची. आता आपल्याला x ची किंमत करायची, मग 5x बरोबर किती? 55. हे प्लस चिन्ह काढलं, नाही दिलं तरी चालते, ठीक आहे. मग x बरोबर किती? 55. हे इथं गुणाकारात आहे ना, गुणाकारात. हे 5x म्हणजे काय होते? 5x म्हणजे काय होते? 5 गुणिला x होते, बरोबर. आता हे 5 जे आहे इथं 5 आहे, हे 5 कशा गुणाकारात आहे? खाली जाते, इथं भागाकारात. गुणाकारातली संख्या खाली कुठे जाते? भागाकारात जाते. मग भाग द्या. x बरोबर 5 1 5, 5 1 5 म्हणजे किती राहिले? 1 1 म्हणजे 11, म्हणजे x ची किंमत किती येते? 11. समजलं?
असं ते मग हे आपण इकडे येते नाही का मग ते आपल्याला ते कोणते? 3x + 5x ते इकडे येते नाही का मग इकडे हा काय म्हणणं आहे तुमचं? नाही ते तर आपण संख्या घेतली ती इकडे येते नाही का म्हटलं मग हे कॅन्सल झाले. हा हा ते मग संख्या इकडे येते नाही का आपल्याला तिथेच ठरव हे 5x हा नेले ना आपण तिकडे पहा इथून समजा 5x बरोबर किती 55. ठीक आहे एवढं. आता तुमचं म्हणणं आहे का हे 5 इकडे नेता नाहीत काय हा काय हे x 5x हा 5x नाही 5च नव्हतं फक्त 5 पहा आपल्याला किंमत कशाची काढायची सगळ्यात महत्त्वाचं आहे x बरोबर किती. ठीक आहे ना x ची किंमत काढायची ना. मग x जो आहे हा याचा अर्थ काय होते 5x म्हणजे काय होते याचा अर्थ होते 5 गुणिला x बरोबर किती 55. बरोबर. तर मग ही संख्या x ची किंमत काढायची बरोबर किती 55. आता हे गुणाकारात आहे ना मग हे गुणाकारात इकडे येतो मग आपण खाली दिले भागाकारात. बरोबर. तुम्ही असे नाही शकत 5 इथं प्लस आहे इकडे मायनस नाही होऊ शकत ते कारण हे गुणाकारात आहे गुणाकारातली संख्या कुठे जाते भागाकारात जाते. बरोबर आहे. मग x बरोबर 5 1 5 5 1 5 म्हणजे किती ते 11. आलं का लक्षात. काही इकडे लक्ष द्या. समजा एक पहा लक्ष द्या. समजा इथं असा x आणि x हा एकटा कधीच नसते राहत. लक्षात ठेवा x आहे ना x असा x जर दिसून तुम्हाला तो एकटा नाही राहत. याच्या समोर कोण राहते ते एक राहते. याच्या समोर कोण राहते एक आणि कोण दिसत नाही आपल्याला प्लसचं चिन्ह दिसत नाही आणि कोण दिसत नाही छेदामध्ये एक दिसत नाही. एवढं काही दिसत नाही आपल्याला. लक्षात ठेवा हा x एकटा राहत नाही याच्यासमोर एक राहते याच्यासमोर प्लस चिन्ह राहते आणि छेदामध्ये कोण राहते एक. हे अदृश्य आहे हे जे आपल्याला दिसत नाही. पण कधी कधी प्रॉब्लेम येतो. कसा प्रॉब्लेम येतो x + 2x असं आलं तर तुम्ही काय करता याची बेरीज जर कराल तर 2xच करता. 2x होते का याची बेरीज नाही होत. हा एक एकटा आहे का इथं नाही याच्याजवळ कोण आहे एक आहे. मग 1 आणि 2 किती होते 3. 1 आणि 2 किती 3. बरोबर आहे. 1 आणि 2 3. हा एक असा जरी असेल ना इथं काहीच नाही आहे तर काहीच नाही तर म्हणजे किती आहे 1 आहे. 1 आणि 2 किती 3. उत्तर येते 3. लक्षात आलं. ते करून पाहिजे. हे जे होमवर्क आहे होमवर्क दिलाय जे नाही आलं जे तुम्हाला येणार नाही तर ते उद्या समजून घ्या. ठीक आहे. या काय म्हणतात?